नमस्कार, एससी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बागलाण तालुक्यातील अंतापूर, ताहराबाद, पिंपळकोठी परिसरामध्ये सलग चौथ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। संबंधित विभागाने सरसकट पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आज दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन ताहराबाद, अंतापूर, मांगीतुंगी, मुल्हेर, पिंपळकोठे, दसवेल, कातरवेल, दरेगाव, राजापूर, तुंगन तसेच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बेमोसमी पाऊस झाल्याने कांदा, हरभरा, मका, टोमॅटो, काकडी, द्राक्षे तसेच डाळिंब पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांनी कांद्याला भाव नसल्यामुळे काकडी, टोमॅटो आणि इतर भाजीपाला पिके तसेच कांदा बियाणे यासाठी लाखो रुपये खर्च करून लागवड केली आहे। परंतु गेल्या 4 दिवसांपासून गारांचा वादळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने होत्याचे नव्हते झाले। त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडलेला आहे। आमदार दिलीप बोरसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह नुकसानीची पाहणी केली असून धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी प्रत्यक्ष पाहणी करून केंद्रातूनही शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासंदर्भात मागणी केली आहे। यासोबतच या परिसरामधील पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील रोहिदास जाधव, संजय नेरकर, मनोज भांबरे, अरुण भांबरे, विकास कांकरिया, मधुकर नंदन, अमोल जाधव, तुषार भांबरे, उत्तम भांबरे, धनंजय चव्हाण, राहुल भांबरे, दिलीप भांबरे, महेश भांबरे, दादाजी भांबरे, दत्तू भांबरे तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी केले आहे। एससी न्यूजसाठी प्रतिनिधी अरुण कुमार भांबरे, बागलाण। धन्यवाद।